राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाला इशारा दिल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आता उत्तर दिले। आधी निवडणुका लवकर घ्या म्हणणारे आता निवडणुका पुढे ढकलण्याची भाषा करतायत असं टोला एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंना लगावलं। पराभव दिसू लागल्याने निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करत असल्याचं शिंदेंनी म्हटलं। पराभव दिसायला लागल्यावर महायुतीवर आरोप करण्यात येत आहेत असं देखील ते म्हणतात। जोपर्यंत मतदार यादीतला घोळ दूर होत नाही आणि यादी पूर्णपणे स्वच्छ होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊनच दाखवा असा इशारा राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला दिला होता। मतदारांना ही माझी विनंती आहे की आमचे लोक ज्यावेळेला येतील, इतर सहयोगी पक्षांचे पण लोक ज्यावेळेला येतील त्यांना सहकार्य करा। एका घरामध्ये 800 माणसं भरली जात आहेत, नावं दिली जात आहेत। 700 माणसं, 800 माणसं, 1000 माणसं, 500 माणसं जे मतदार नाही आहेत, पण अशी सगळी खोटी नावं भरून हे निवडणुकांना सामोरं जायचं म्हणतात। हे ज्या निवडणुका घ्यायचं म्हणतायत ना, हे जोपर्यंत ही मतदार यादी पूर्णपणे स्वच्छ होत नाही, सर्व राजकीय पक्षांचं समाधान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये निवडणुका घेऊनच दाखवा। यापूर्वी निवडणुका लवकर घ्या, निवडणुका लवकर घ्या असं म्हणत होते। आता त्यांना पराभव दिसू लागला, त्यामुळे निवडणुका पुढे ढकला असा धोसा त्यांनी लावलेला आहे। पराभव दिसू लागतो तेव्हा आरोप निवडणूक आयोगावर करतात, महायुतीवर करतात। हा त्यांचा रोजचा धंदा आहे, त्यामुळे त्याच्याकडे आम्ही काय विशेष लक्ष देत नाही। आणि किती इकडं काय ते सुरसुऱ्या लवंग्या फुटल्या तरी आमचा महायुतीचा ॲटम बॉम्ब आहे ना, तो सगळ्यांचं काम तमाम करेल।